भारतातील आणि पर्यायानं महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस नेमके कोणते आहात याविषयी आपण काय सांगा? तर इंजिनिअरिंग मध्ये बरेचसे कॉलेजेस अवेलेबल आहेत. कॉलेजच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज अवेलेबल आहेत. जर आपण पाहिलं, आपण नावं ऐकलेली असतात की IIT नावाचं एक कॉलेज आहे किंवा प्रायव्हेट काही कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, इतर शहरांमध्ये. जर आपण कॉलेजेसचा विचार केला तर आपण ब्रॉडली 2 कॅटेगरी करू शकतो. एक आहे जे नॅशनल लेवलचे कॉलेजेस आहेत. नॅशनल लेवलमध्ये पाहिलं तर टॉप इंजिनिअरिंग कॉलेज भारतामधलं समजलं जातं IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. भारतामध्ये सध्या अशा 23 IIT आहेत आणि त्या IITs मध्ये मग वेगवेगळ्या ब्रँचेसला मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. दुसरी लेवल जर पाहिली नॅशनल लेवलवरती तर NIT नावाचे इन्स्टिट्यूट आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ओके. त्याचप्रमाणे IIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके. काही गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट, ज्याला आपण GFTI असं म्हणतो, असेही काही इन्स्टिट्यूट आहेत. ह्या झाल्या नॅशनल लेवलच्या. सेम आपण जर महाराष्ट्राच्या लेवलला आलो तर महाराष्ट्र लेवलला सुद्धा आपण 3 कॅटेगरीज करू शकतो. पहिली कॅटेगरी असते ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत. फॉर एक्झाम्पल VJTI, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट, जे की मुंबईला आहे. दुसरी कॅटेगरी असते ज्या की ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण स्वायत्त इन्स्टिट्यूट म्हणतो. आणि तिसरी लेवल किंवा तिसरी कॅटेगरी आहे ते आहेत प्रायव्हेट कॉलेजेस, जे कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीशी अटॅच असतात. सो अशा प्रकारे आपण टोटली 6 कॅटेगरीमध्ये कॉलेजेसला डिवाइड करू शकतो.